नमस्कार मित्रांनो. 12वीची परीक्षा झाली आहे आणि आता पुढे काय करायचे असा प्रश्न तुम्हालाही पडलाय ना? जर तुम्हाला आपल्या मायबोलीतून म्हणजे मराठीतून उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर एक खूप मोठी आणि ऐतिहासिक संधी तुमच्यासाठी वाट पाहत आहे. होय, महाराष्ट्र शासनाच्या जगातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूरमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पदवी अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी आहे ते अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. जसं आपल्याला माहीतच आहे, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक इतिहासात मराठी भाषा विद्यापीठ हे केवळ एक शैक्षणिक संकुल नसून ते महाराष्ट्राच्या प्रज्ञाशक्तीचे आणि अस्मितेचे जिवंत केंद्र आहे. 19 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याचे विधेयक एकमताने मंजूर झाले. यानंतर 5 सप्टेंबर 2024 पासून हे विद्यापीठ प्रत्यक्ष कार्यरत झाले आहे. मराठी भाषा साहित्य आणि समृद्ध संस्कृतीचे जतन, संवर्धन करणे आणि त्यातील संशोधनाला जागतिक पातळीवर गती देणे हा या विद्यापीठाच्या निर्मितीचा मुख्य हेतू आहे. ज्या पावन रिद्धपूर नगरीने मराठी भाषेला धर्मभाषा आणि ज्ञानभाषेचे अलौकिक स्थान मिळवून दिले, तसेच जिथे मराठी साहित्याचा खरा अर्थाने पाया रचला गेला, त्याच पवित्र भूमीत या विद्यापीठाची स्थापना होणे हा एक दुर्मिळ योगायोग आहे. विद्यापीठासाठी निश्चित झालेल्या 52 एकरांच्या विस्तीर्ण परिसरात लवकरच एक समृद्ध, आधुनिक आणि निसर्गरम्य शैक्षणिक संकुल आकारास येत आहे. सद्यस्थितीत थीम पार्क रिद्धपूर येथे कार्यालय, वर्गखोल्या आणि वसतिगृहाची व्यवस्था पूर्ण झालेली आहे. मराठी भाषा व साहित्यातील प्रख्यात शिक्षकतज्ञ प्राध्यापक डॉक्टर अविनाश आवळगावकर हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. हे विद्यापीठ केवळ भाषा आणि वाङ्मयापुरते मर्यादित नसून ज्ञान विज्ञानाच्या सर्व कक्षा रुंदावणारे एक जागतिक केंद्र बनण्याचे स्वप्न पाहत आहे. ललित कलांपासून सामाजिक शास्त्रापर्यंत आणि विज्ञानापासून प्रगत तंत्रज्ञानापर्यंत सर्व विषयांचा विचार मराठीच्या माध्यमातून करणे हे विद्यापीठाचे मुख्य उद्दिष्ट आहे. केवळ ज्ञानार्थी नव्हे तर उद्योगाभिमुख पोटार्थी निर्माण करण्यासाठी येथे विविध कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये पारंपरिक साहित्यासोबतच फॅशन डिझाईन, पर्यटन व्यवस्थापन आणि गुंतवणूक व्यवस्थापन यांसारख्या आधुनिक विषयांची जोड दिली गेली आहे. येथील प्रत्येक विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमात मराठी साहित्याचा एक अनिवार्य अभ्यासपत्रिका राहणार आहे. आता आपण बघूया प्रवेश प्रक्रिया जी आहे त्यासाठी आपल्याला कोणती पद्धती अवलंबवायची आहे. सर्वप्रथम www.marathi-university.com असे टाईप करायचे आहे आणि एंटर मारायचे आहे. हे अशा प्रकारे आपल्यासमोर वेबसाईट ओपन होणार आहे. याला कंटिन्यू टू पोर्टल म्हणायचे आहे. त्यानंतर इथे जे आहे आपल्याला माहितीपत्रक पाहता येईल. सदर माहिती पुस्तिकामध्ये आपल्याला कोणत्या वेबसाईटवर किंवा कुणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे हे इथे दिलेलं आहे. त्यानंतर माननीय कुलगुरूंचा संदेश, अधिष्ठाता यांचा संदेश, त्यानंतर अनुक्रमणिका दिलेली आहे. यामध्ये मराठी भाषेची सद्यस्थिती, नंतर उद्दिष्ट काय आहे, त्यानंतर अशा प्रकारे हे शैक्षणिक उपक्रम आणि सत्र म्हणजे शैक्षणिक वेळापत्रक दिलेलं आहे. त्यानंतर 17, 26, 27 मध्ये कोणकोणते सण आणि सुट्ट्या राहणार आहेत हे दिलेले आहे. हे महत्त्वाचे आहे.
इथे शैक्षणिक अभ्यासक्रममध्ये पदवी अभ्यासक्रम कोणकोणत्या विषयात उपलब्ध आहे ही माहिती इथे दिलेली आहे. त्याचप्रमाणे पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये म्हणजे MA जे आहे हे या विषयामध्ये उपलब्ध आहे. सोबतच प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुद्धा आहे. त्यानंतर कोणकोणते अध्यासने आहेत, केंद्रे आहेत. नंतर विद्यापीठाचे प्रवेश धोरण आणि प्रक्रिया याबद्दल मी आता तुम्हाला सविस्तर सांगणारच आहे. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेमधील टप्पे हे आपण बघणार आहोत. त्यानंतर प्रवेशातील आरक्षणाचे धोरण इथे दिलेले आहे. त्यानंतर पदवी अभ्यासक्रमासाठी किती आपल्याला शुल्क भरावे लागेल, पदव्युत्तरसाठी किती आहे, आभासी अभ्यासक्रम प्रवेश शुल्क, इतर शुल्क, नंतर प्रवेश जर का रद्द झाला तर कशा प्रकारे आपल्याला शिक्षण शुल्क वापस मिळेल ते सुद्धा दिलेले आहे. परीक्षा शुल्क दिलेले आहे. आचार्य पदवी शुल्क सुद्धा इथे दिलेले आहे. मराठी भाषा विद्यापीठात वसतिगृह सुद्धा उपलब्ध आहे. त्यासंबंधीचे वसतिगृह शुल्क इथे दिलेले आहे. त्यानंतर मराठी भाषा विद्यापीठाचा शैक्षणिक आराखडा, त्याचप्रमाणे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आहे त्याची कशा प्रकारे स्कीम आहे इथे दिलेली आहे. नंतर मराठी भाषा शैक्षणिक वर्षातील उपक्रम दिलेले आहेत आणि उपक्रमाची छायाचित्रे दिलेली आहे. त्याप्रमाणे बातमीपत्रात ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या सुद्धा इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर यावर मराठी भाषा विद्यापीठ येथे कशा प्रकारे आपल्याला संपर्क साधता येईल याची माहिती दिलेली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्याला काय करायचे आहे त्याची माहिती देतो आहे. सर्वप्रथम क्रोममध्ये आपल्याला www.marathiyuniversity.com असे टाईप करून एंटर